नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरले तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायलीला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं, कारण प्रियाला जर कधी जेलमध्ये जावं लागलं तर घरच्यांची काय अवस्था होईल आणि प्रियांचं खोटं सगळ्यांसमोर आलं तर त्यांना काय वाटेल की प्रिया खरंच कशी मुलगी आहे। म्हणजे प्रिया जेलमध्ये जाईल पण टेन्शन सगळ्यांनाच राहील, असं आता अर्जुन आणि प्रिया म्हणजे अर्जुन आणि सायली विचार करत असतात। तर आता तेवढ्यातच आता अर्जुन म्हणतो, जाऊ द्या, आता जे होईल ते बघूया, आपण आता व्यवस्थित विचार करून मग ठरवूया प्रियाला जेलमध्ये पाठवायचं की नाही पाठवायचं। तर आता दुसऱ्या दिवशी प्रिया किचनमध्ये आलेली असते, तर सायली आणि विमल कामं करत असतात त्यांची। तेव्हा आता प्रिया खूप भडकलेली असते। प्रिया म्हणते की विमल, आज मला कॉफी मिळणार आहे की नाही। आता विमल म्हणते की ताई, एवढी कणिक मळून झाल्यावर मी तुम्हाला कॉफी बनवून देते, कारण माझा हात भरलेला आहे ना म्हणून। तेव्हा आता प्रिया जोरात चिडते आणि म्हणते, आत्ता मला कॉफी पाहिजे, तुला वेळ मिळेपर्यंत मी थांबणार नाही। तेव्हा आता सायलीला खूप राग येतो प्रियाचा। तेव्हा सायली म्हणते, थांबा विमल ताई, तुम्ही जे हातात काम घेतलं आहे ना ते आधी पूर्ण करा आणि मग कॉफी बनवा, असं आता सायली ठणकावून बोलते। तर आता प्रियाला परत राग येतो आणि आपण हातातली कामं का सोडायची, हातातली कामं सोडून जो रिकामा आहे त्याच्यासाठी कशाला कॉफी बनवत बसायचं, असं आता सायली विमलताईला सांगत असते। तर प्रियाला खूप मोठा राग येतो आता प्रिया म्हणते की या मोलकरणीसाठी तू माझ्याशी वाद घालते सायली, असं आता म्हणत असताना आता घरातले सगळे त्या ठिकाणी जमा झालेले असतात। घरातले सगळेजण ऐकत असतात, कारण त्यांनी आजपर्यंत विमलला वेगळी मानलेली नसते आणि आज येणारी मुलगी विमलला मोलकरीण म्हणते आहे, हे ऐकून आता अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो। या परत अजून मोठ्याने बोलत असते, तू उद्या येऊन म्हणशील की हिची सेवा कर, मग सेवा करू का मी? उद्या येऊन तू म्हणशील की हे घर तुमचं नाही आहे, तुझं नवरा बायकोचं नाही आहे, फक्त आमच्या दोघं नवरा बायकोचं आहे। सायली, असं कसं काय चालेल? तुझं बोलणं कसं काय ऐकून घेऊ मी? इथल्या पैशांवर सुद्धा आमचा अधिकार नाही, उद्या जाऊन तू असं म्हणशील। तेव्हा आता प्रिया खूप चिडलेली असते। प्रिया म्हणते की हे सगळं तू तुझं म्हणून घेशील ग सायली, तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे। तेव्हा आता सायली खूप चिडते। सायली म्हणते, हे बघ प्रिया, तोंड जरा जपून वापर आणि शब्द जरा जपून काढ। तुला जर या घरामध्ये सुनेचे हक्क मिळायला हवे असेल ना तर आधी तसं वागायला शिक प्रिया, आणि मग बोल। हा प्रियाचा तांडव पाहून पूर्ण आईला, कल्पनाला, प्रतापला आणि अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसतो। अर्जुनला तर ही सगळी हकीकत माहिती असते, पण आता कल्पना आणि पूर्णाई समोर झालेलं असतं हे सगळं महाभारत। तर आता इकडे प्रियाला कळेल का की सगळे मागून ऐकत आहे, आणि प्रियाला तर माहीतच नसतं की एवढे सगळे मागून ऐकत आहे, म्हणून तिने एवढा आवाज उठवला, तांडव केला। तर आता पूर्णाई आणि कल्पना आता प्रियाला घराच्या बाहेर काढतील का, की तिला काय प्रत्युत्तर देतील, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।